नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। आजचा दिवस सगळ्यांना आनंदात जावो आणि आज आपला बकासूर पुन्हा एकदा सगळ्यांना हिंद केसरी होताना दिसेल का? काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। आज बकासूरच्या पैऱ्याचा रात्रीच अंदाज लागलाय 11 ते 12च्या दरम्यान आणि रात्रीचा व्हिडिओ नव्हता बनवला मी, मगाशी व्हिडिओ टाकला आहे एक टॉपचे 10 पैरे कोणते 12 का 13 पैरे सांगितले। माझ्या चॅनलवरती जावा, किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनलवरती जावा, त्या ठिकाणी खरे पैरे सांगितलेले आहेत की आजच्या मैदानाचे कोणते रुंदी कोणासोबत पळताना दिसू शकतील। काय वाटतंय कुणाला, काय वाटते काय त्यांनी तर सांगा कमेंट्समध्ये, बिंदास सांगा। प्रत्येक कमेंट्स करणाऱ्याला उत्तर असतं आपलं। आणि एक बकासूर हिंद केसरी मैदान आणि बकासूर कोणासोबत पळतोय, काय वाटते कुणाला, काय वाटते एवढा गुपित पैरा का ठेवला आहे मामा? एवढा गुपित पैरा का ठेवला आहे? लोकांना या कानाला सुद्धा भनकसुद्धा लागलेली नाही आहे। काय एवढा गुपित पैरा मलाच काय समजेनं झालं आहे। एवढं मोठं मैदान, बकासूरच्या पैऱ्याची सगळ्यांनाच आज आतुरता। पैरा समजला रात्री 11-12च्या दरम्यान। हा बैल जो आहे तो सातारा जिल्ह्यामधील बैल आहे। त्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये 3 मैदाने खेळली, त्या 3ही मैदानामध्ये सुट्टा फायनल काढला आणि सुट्टा फायनल काढून त्यानं दाखवून दिलं की तो सुद्धा काही कमी नाही, तो सुद्धा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्याने पदार्पण केलेलं आहे आणि तो आज सज्ज झालेला आहे हिंद केसरीच्या मैदानामध्ये। कोण आहे असा सांगा कमेंट्समध्ये, काय वाटतंय कुणाला? पैरा 11 ते रात्रीच्या 12च्या दरम्यान समजलेला आहे। काय वाटते आज बकासूरन तो करेल का एक नंबर? बकासूरकडे अनुभव, या नंदीकडे अनुभव नाही, परंतु सलग 3 मैदाने टॉपच्या नंदी असताना मैदानामध्ये त्याने एक हाती निकाल सुट्टे घेतलेत पब्लिकनं पळून। मला नाही वाटत की आज बकासूरला कोण रोखेल। पहिरासुद्धा टॉपचाच आहे, गुपित आहे पण टॉपचा आहे। सगळा महाराष्ट्र आज वाट बघतोय बकासूरच्या पहिऱ्याची। अजूनही हिंट लागलेले नाही आहे, हिंट लागूनसुद्धा दिलेली नाही आहे। आज हिंद केसरीचं मैदान म्हटल्यानंतर सगळ्यांचीच उत्सुकतापणाला, प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यामध्ये प्रत्येक जणाला असं वाटतंय की आज हिंद केसरी व्हावं, हिंद केसरीच्या मैदानातील गुलाल तरी अंगावरती पडावा। मथुरसुद्धा टॉपच्याच पैऱ्यामध्ये आहे, वेगाचा शेवटसुद्धा टॉपच्याच पैऱ्यामध्ये आहे, घरणकीकरांचा राजासुद्धा टॉपच्याच पैऱ्यामध्ये, सुंदर बॉससुद्धा टॉपच्याच पैऱ्यामध्ये, 722 हरण्या हा सुद्धा टॉपच्याच, म्हणजे प्रत्येक जण टॉपच्याच पैऱ्यामध्ये आहे। मग बकासूर एवढ्या टॉपच्या पैऱ्यात असणारच ना। कोण आहे तो टॉपचा पैरा? ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या पळण्याच्या जोरावरती गाजवतोय, सातारा जिल्ह्यामधीलच तो बैल आहे आणि तो बैल आज कशा पद्धतीनं कामगिरी करतोय याच्याकडे लक्ष लागेल। हिंद केसरी मैदान म्हटलं की साधंसुद्धा मैदान नाही आहे। या हिंद केसरी मैदानामध्ये प्रत्येक जणाचा कस जो आहे तो पणाला लागतो आणि लाईव्ह लॉट जे आहेत ते रात्री पडलेले नाही आहेत। गाड्यांची नोंद जी आहे ती कमी झालेली आहे, त्याच्यामुळे लाईव्ह लॉट जे आहे ते रात्री पडलेले नाहीत असं वाटतंय। कारण की ज्यावेळेस रात्रीचे लाईव्ह लॉट पडतात त्यावेळेस गाड्यांची नोंद झालेली असते, सकाळची लाईव्ह लॉट पडतात त्यावेळेस असं समजून जायचं की गाड्यांची नोंद कमी आहे। माझ्या अंदाजानुसार गाड्यांची किती गट पळतील? सरासरी 50 गट पळतील आजच्या मैदानामध्ये। माझा अंदाज किती खरा ठरतो हे सांगा कमेंट्समध्ये। 50 गट पळतील, 4 नंतर 5 गाड्या सुटतील गटाला। अनुभव सांगतोय मी, लाईव्ह लॉटचे गटाचे खूप सारे अनुभव आहेत माझे आणि 100% सांगतो आज 50च्या आसपास गट पळतील। गाड्यांची नोंद जी आहे ती कमी आहे। पावसाचं वातावरण वगैरे काहीच नाही तिकडे। काय होते संध्याकाळचं थोडंसं 4-5च्या दरम्यान
जरा थोडंसं आभाळ येते, परंतु काय प्रॉब्लेम होत आहे तोपर्यंत मैदान जे आहे ते लवकर संपवण्याचा कमिटी प्रयत्न करेल. आणि हिंद केसरी मैदान आहे, फायनल उजेड सकटाच होणार आहे. कारण की पावसाचं काही सांगू शकत नाही, कधीही ढासळतो आहे पाऊस. खूप सारे लोकांचे फोन्स आले, मला कॉल्स आले की दादा सांगा पैरा एकदाच काय ते लय झालं बाद झालं. परंतु रात्री 11-12 वाजता समजले खरं आहे का खोटा आहे काय समजेना. लोकांसोबत चर्चा खूप केली मी, की सकाळीसुद्धा एक फोन आला मला सांगली जिल्ह्यातून की दादा पैरा तुम्हाला बकासूरचा समजला आहे का. म्हणलं नाही हो समजला आहे मला, पण मी सांगितलं नाही मला माहीत नाही. की त्यानंसुद्धा तोच सांगितला पैरा. सातारा जिल्ह्यातील नंदी आहे, त्यानं 3 मैदानात 1 नंबरचा मान जो आहे तो पटकवला आहे. तुम्ही बनवा व्हिडिओ, सांगाल जरा लोकांना कळू द्या पैरा तोच आहे म्हणून. पण काय होतं मी व्हिडिओ बनवायचो, परत मैदानामध्ये 3राच पैरा निघायचा. आता बकासूरचे 3 ते 4 व्हिडिओ झाले पैऱ्याचं, पण त्यातला काही एकसुद्धा पैरा नीट काही सक्सेसफुल झाला नाही. आता हा तरी होतो आहे का नाही याच्याबद्दलसुद्धा मला शंका वाटते. परंतु आता तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ आलेलीच आहे. भारत नावाचा नंदी आहे. भारत हा भारत कुठला आहे सांगतो, नका काळजी करू. हा भारत आकुड्यावर आपशिंकरांचा भारत आहे. आणि हा सलग 3 मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी झालेला नंदी आहे. हा भारत आणि बकासूर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार का. रात्री 11-12च्या दरम्यान मला कॉल आले होते की दादा हा पैरा आहे, हा व्हिडिओ बनवून टाका तुम्ही. ठीक आहे म्हणलं नक्की काय खबर आहे काय नाही. पण तो एक जणाचा सकाळीसुद्धा मी मगाशी सांगितलं फोन आला, दादा बकासूरचा पैरा समजला आहे मला. मला कोण आहे, भारत आहे आकुड्यावर आपशिंकरांचा. काय वाटतं असू शकेल, कारण की त्या नंदीनेसुद्धा आत्ता सध्या त्याच्यासोबतसुद्धा एक नंदी पळतो आहे, तो सुद्धा एक चांगलाच पळतो आहे आणि हा सुद्धा चांगलीच कामगिरी करतो आहे. आता शेवटी एक टॉपच्या नंदीसोबत तो भारत कधी पळालेला नाही आहे, कधी उजेडामध्ये सुद्धा दिसला नाही कुठल्या टॉपच्या नंदीसोबत पळाला, परंतु पळाला आहे. अक्को ड्रायव्हर यांनी एक टॉपची खरेदी केलेली आहे आत्ता आणि त्यांच्या सहकार्याने 30 का 25 लाखाची खरेदी आहे ती भारतची. भारत आहे का कोण आहे काय माहीत नाही, परंतु भारतच पळणार आहे आकुड्यावर आपशिंकरांचा, मिलिटरी आपशिंकरांचा, अशी चर्चा रंगलेली आहे. या रंगलेल्या चर्चेला उधाण मिळावं म्हणून मी आज तुमच्याशी पैरा तो शेअर केलेला आहे. पैरा बकासूरचा मैदानामध्येच कळेल, परंतु मला आशा आहे की बकासूरचा पैरा तोच असेल. बकासूर आता मैदानामध्ये दाखलसुद्धा झाला असेल. आज ज्या बकासूरने इतिहास करावा, आज या बकासूरने दाखवून द्यावं संबंध महाराष्ट्राला की तो काय चीज आहे, त्याचं काय एवढं फॅन बेस आहे, काय एवढे लोक व्ह्यूज येतात त्याला. त्याच्या व्हिडिओशिवाय लोकांच्या व्हिडिओसुद्धा चालत नाहीत. अगदी माझ्यासुद्धा नाव घेतल्याशिवाय फोटो लावल्याशिवाय व्हिडिओसुद्धा पळत नाही. काय एवढी क्रेज आहे या बकासूरची. या बैलाने वेड लावले, वेड बैलगाडा शर्यत क्षेत्राला. अनेक जणांची घरे जी आहेत ते बकासूरमुळे चालतात. अगदी माझंसुद्धा घर जे आहे ते बकासूरमुळेच चालतं आहे, सांगायला हरकत नाही. जे काही स्पष्टच सांगतो मी, मला काही लाज वाटत नाही आहे. बकासूरमुळेच मी आत्ता जो आहे एवढा फॅन बेस आहे माझा, त्याच्यामुळेच आहे. यूट्यूबमध्ये खूप सारे पैसे मला जे मिळत आहेत त्या देवाच्या कृपेमुळेच मिळत आहेत. असाच आशीर्वाद चॅनलवरती बकासूरचा राहू. आणि आज बकासूर पुन्हा एकदा हिंद केसरी 13 वेळा बघायचं आहे लोकांना. कशा पद्धतीनं आज पहिला जुळेल का हा भारतचा आणि बकासूरचा. खूप जणांनी 11 ते 12 वाजता सांगितले, मला समजले, तरीही त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, त्यांच्या विश्वासावर हा व्हिडिओ बनवतो आहे. जर हा पहिला चुकला तर मग अवघड होऊन बसेल. जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यावरती विश्वास आहे मला. बघूया आता काय होते काय नाही. अंग जरा थरथरतं आहे माझं, कारण की पैरा बकासूरचा रत्ती महारथी आहे ती का आज रत्ती महारथी.
100% आज बकासूर एक नंबर करेल, काळजी करू नका.